शेतकऱ्यांच्या हक्कासाठी राष्ट्रीय किसान मोर्चाने कडक भूमिका घेतली असून सोयाबीनसह सर्व शेतमालाची खरेदी शासकीय किमान आधारभूत किमतीप्रमाणेच व्हावी या मागणीसह अन्य 4 मागण्या 10 दिवसात पूर्णत्वास न गेल्यास संविधानाच्या कलम 19(1) अंतर्गत तीव्र स्वरूपाचा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा राष्ट्रीय किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नाजूकराव अगमे यांनी आज इथं आयोजित पत्रकार परिषदेत दिलाय। बाजार समित्यांचे सचिव, जिल्हाधिकारी कार्यालय आणि पणन विभागाच्या निष्क्रिय भूमिकेमुळे शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही। या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियम 1963 मधील कलम 32(ग) आणि 94(ड) नुसार प्राप्त अधिकारांचा वापर करून किमान आधारभूत किमतीच्या खाली होणारी खरेदी रोखावी असं यावेळी ते म्हणाले। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमाल विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना कमी भाव दिला गेला असेल तर सर्व शेतकऱ्यांना शेतकरी हक्क मूल्यातील फरकाची रक्कम व भावांतर फरकाची रक्कम शासनाकडून देण्यात यावी। तसेच रब्बी हंगामात जळालेली रोहित्रे 48 तासात दुरुस्त करून द्यावे। सोलर कृषी पंपाची सक्ती रद्द करून मागेल त्या शेतकऱ्याला वीज जोडणी द्यावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत। या पत्रकार परिषदेला मोर्चाचे तालुका अध्यक्ष धम्मपाल समदुरे, प्रगती शेतकरी मंडळचे अध्यक्ष राजू वानखडे, सिद्धार्थ भगत, मनोहर भगत उपस्थित होते। निश्चितच यावर वरच्या लेवलवर विचार केला जाणार आहे आणि विधान भवनावर, विधिमंडळावर, नागपूरवर छोटे मोठे मोर्चे काढण्यापेक्षा जसं आपण मंत्रालयाला घेराव आता करणार आहोत आणि एवढंच नाही तर आपण सरळ दिल्लीला पोहोचणार आहोत पूर्ण मापदीशी। अशा प्रकारचा हा इशारा, वजावजा इशारा सुद्धा आपण या ठिकाणी दिला।